संकटावर संकट येत आहेत, कसं जीवन जगावं हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. संकटावर संकट येत आहेत, खूप संकट येत आहेत. एक संकट संपलं की लगेच दुसरं संकट येते, दुसरं संपलं की लगेच तिसरं संकट येत आहे. मग संकटावर संकट येत आहे, अडचणीवर अडचणी येत आहेत, समस्यावर समस्या येत आहेत. प्रॉब्लेमच प्रॉब्लेम, समस्या. एक संपलं की लगेच दुसरं संकट तयार. महागाईचं संकट, युद्धाचं संकट, पाण्याचं संकट, अनेक बाबीचं संकट, अनेक गोष्टीचं संकट. मग जीवन कसं जगावं, हे ईश्वराने दिलेले जीवन कसं जगायचं. युद्धाचं फार मोठं संकट आलं. युद्धामुळे सर्वांची राख रांगोळी झाली. युद्धामुळे वस्तूचे भाव वाढले, महागाई वाढली, तेलाचे भाव वाढले, अनेक वस्तूचे भाव वाढले. या युद्धामुळे फार मोठ्या प्रमाणात महागाई वाढली. आणि ही महागाई वाढल्यामुळे गोरगरीब जनसामान्य जीवन कठीण झाले. चारही बाजूनी त्यांना संकट आले. आणि या संकटामध्ये, या अडचणीमध्ये, समस्यामध्ये माणूस हा गुरफटून बसला. त्याचा इलाज चाले ना. ज्यांच्याकडे पैसा आहे तो या महागाईला तोंड देऊ शकतो, तो कितीही महाग वस्तू घेऊ शकतो. परंतु जे गरीब आहेत, जे सामान्य आहेत, ज्यांच्याकडे पैसा नाही, त्यांनी कसं करायचं. या युद्धाचा जास्तीत जास्त भयानक परिणाम गरिबावर आणि सामान्यावर झाला. या युद्धामुळे वित्तहानी झाली, देशाची आर्थिक परिस्थिती ढासळली, मनुष्यहानी झाली. आणि एकूणच सर्व प्रकारचा समतोल ढासळला. महागाई वाढली, भरमसाठ महागाई वाढली, तेलं वाढले, पेट्रोल डिझेल वाढलं, आर्थिक परिस्थिती ढासळली. अशा प्रकारे या युद्धामुळे अनेक प्रकारचं संकट आलं. युद्ध संपलं की महागाई, मोठ्या प्रमाणात महागाई वाढली. महागाईचं संकट सोसेना, झेलेना. एखादी वस्तू घ्यायची म्हटलं तर तिचा रेट फार भारी, सर्वात भारी, खूप महाग ती वस्तू. तेल घ्यायचं म्हटलं तर तेल महाग, खाण्यापिण्याच्या सर्व वस्तू महाग. ज्या प्रमुख गरजा आहेत, ज्या आवश्यक गरजा आहेत त्याच महाग. मग खावं काय, मग जीवन कसं जगावं, काय खायचं, कसं राहायचं, कसं पोट भरायचं. युद्धाचं संकट संपलं की लगेच महागाईचं संकट. आणि महागाईचं संकट संपलं की पाण्याचा दुष्काळ. पाणीच पडेना. पाणी नाही पडलं तर शेती पिकणार का. पाणी नाही पडलं तर खायला मिळणार का. पाणी जर पडलं नाही तर शेती पिकणार नाही, आपण जिवंत राहणार नाही, आपण टिकणार नाही, कोणीच टिकणार नाही. पक्षी, प्राणी, माणूस, सजीवसृष्टी कोणीच टिकणार नाही. सर्व काही वाळून जाईल, सर्व काही ओसाड होईल. म्हणून अशा प्रकारे एकामागोमाग हे संकट आली. युद्धाचं संकट, महागाईचं संकट, पाण्याचं संकट. मनुष्याने जगायचं तरी कसं. अरे ज्याच्याकडे भरमसाठ पैसा आहे, तो परिस्थितीवर मात करू शकतो. परंतु पाणीच नाही तर मग कोणाकडे किती जरी पैसा असला तो त्या पैशाला काय करायचं.
त्याला पाणीच प्यायला नाही, पाण्याविना त्याचं जीवन नाही. इतर तो सर्व गोष्टी घेऊ शकतो. इतर समजा कोणत्याही वस्तूचे किती जरी भाव वाढले, डाळ असो, ज्वारी असो, तेल असो, या खाण्यापिण्याच्या कोणत्याही वस्तू असो, त्याचे कितीतरी टोकाला भाव गेले, तर ज्याच्याकडे पैसा आहे तो ते घेऊ शकतो, विकत घेऊ शकतो. परंतु पाणीच नाही तर तो पाणी विकत घेऊ शकेल का? पाणी कुठून आणेल? पाणीच पडलं नाही तर तो पाणी कुठून आणेल? पाणी तर निर्माण करता येत नाही. पाणी नैसर्गिक स्रोत आहे, म्हणून पाणीच नाही तर पाणी कुठून आणेल? म्हणून पैसा, चांदी असो, सोना असो, हिरे असो, माणिक असो, मोती असो, या सर्वाच्या सहाय्याने तो पाणी विकत घेऊ शकणार नाही आणि त्याला पाणी मिळणार नाही. म्हणून पाणी जर पडलं नाही तर मनुष्याचं जीवन घातक आहे, धोक्यात येतं. म्हणून अशा प्रकारे हे पाण्याचं संकट फार महाभयानक आहे. अशा प्रकारे एका पाठोपाठ संकट येत आहेत. युद्धाचं संकट, महागाईचं संकट, पाण्याचं संकट. यामुळे मानवी जीवन बेचिराग झालेलं आहे. आणि हे युद्धाचं, महागाईचं संकट येण्यामागे माणूसच कारणीभूत आहे. माणसाला असलेली जास्त लालच, हाव, अहंकार, मोठेपणा, बदला, सूड, अशा कोण्या ना कोण्या कारणाने तो युद्धाला प्रेरणा देतो, युद्धाला प्रोत्साहन देतो. आणि अशा कोण्या ना कोण्या कारणाने युद्ध होतं. म्हणून माणसाने आपला अहंकार बाजूला ठेवावा, मोठेपणा बाजूला ठेवावा, बदलासूड बाजूला ठेवावा, आपला प्रदेश विस्तार बाजूला ठेवावा, माणुसकी ठेवावी, शांतता ठेवावी, प्रेम ठेवावं, एकता ठेवावी आणि सर्व देशांनी मिळून चांगलं वागावं. म्हणून कोणत्याही देशाने दुसऱ्या देशाचा प्रांत बळकावू नये, कोण्या देशाच्या भोळ्यापणाचा, चांगल्यापणाचा फायदा घेऊ नये, कोणाला फसवू नये, कोणाला लुबाडू नये. सर्वांसोबत चांगलं वागावे, प्रेमाने वागावे, शांतता ठेवावी, माणुसकी ठेवावी, सुंदरता ठेवावी, सत्यता ठेवावी आणि सर्वांसोबत चांगुलपणाने वागावे. योग्य धोरण, योग्य नीती, योग्य नियोजन ठेवावे, मानवता ठेवावी, माणुसकी ठेवावी. तर युद्ध होणार नाही आणि युद्धाचं संकट येणार नाही. कारण युद्ध फार भयानक असते आणि युद्ध संकट फार भयानक असते. कारण युद्ध झालं तर महागाई वाढते, सर्वच गोष्टीवर विपरीत परिणाम होतो. म्हणून युद्ध होऊ नये यासाठी माणसाने सावध राहिलं पाहिजे, सतर्क राहिलं पाहिजे, जागरूक राहिलं पाहिजे. कारण युद्धाचे संकट फार भयानक आहे. म्हणून माणसाने आपलं जीवन चांगलं जगलं पाहिजे, सावधानता ठेवली पाहिजे, सतर्कपणा ठेवला पाहिजे. म्हणून युद्धाला प्रेरणा देऊ नये, युद्धाला प्रोत्साहन देऊ नये. कोणत्याही देशाने एकमेकाविरुद्ध चुगल्या लावू नये, लावलावी करू नये, दुसऱ्या देशाबद्दल काही सांगू नये, मित्रांचा प्रदेश बळकावू नये, कोणाची टीका करू नये, कोणाचं गाऱ्हाणं गाऊ नये, कोणाचं नुकसान करू नये, कोणाला फसवू नये, कोणाला लुबाडू नये. तर सर्व देशांनी मिळून व्यवस्थित पद्धतशीरपणे वागलं पाहिजे, माणुसकी ठेवली पाहिजे, नम्रता ठेवली पाहिजे, मानवता ठेवली पाहिजे. कारण मानवता हाच खरा धर्म होय. म्हणून सामंजस्याने, प्रेमाने, शांततेने सर्वांनी वागलं पाहिजे. तर युद्ध होणार नाही आणि युद्ध संकट येणार नाही. आणि युद्धामुळे त्यामुळे मग महागाई संकट येणार नाही, महागाई वाढणार नाही, सर्वांचं जीवन सुंदर होईल, सर्वांचं जीवन छान होईल, सर्वांचं जीवन रंगमय होईल. महागाई वाढणार नाही. आणि तसेच सर्व देशांनी मिळून, सर्व जगांनी मिळून पाण्याचा प्रश्न सोडला पाहिजे, जास्तीत जास्त झाडं लावली पाहिजे, निसर्गाला टिकून ठेवलं पाहिजे, निसर्गाचा समतोल ठेवला पाहिजे, निसर्गाची काळजी घेतली पाहिजे. निसर्ग कसा टिकून राहील, पर्यावरण कसं टिकून राहील, यासाठी काळजी सर्व देशांनी घेतली पाहिजे. म्हणून त्यामुळे कोणत्याच प्रकारचं संकट येणार नाही. म्हणून युद्ध होऊ नये यासाठी काळजी घेतली पाहिजे, यासाठी सतत सावध राहिलं पाहिजे, शांततेचा करार केला पाहिजे. युद्ध नाही झालं तर कोणत्याच प्रकारचं संकट येणार नाही. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.